लकमाखोर करून राहणार आहेत म्हणे. बघा काय निवडणूक सोपी नाही भाऊ. कोण कोण उपटीन कोण कोण राही. आणि काय काय असलं ते आट्या घ्यावूनच काम शे. आता आपल्या मतदारसंघाचे उमेदवार बंडू काका बच्चा बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. मोबाईल दाखव. हे माझा बंद केला. तुमच्याकडे नाव टाकून द्या. नाव टाकून द्या. अरे मोबाईल कमी. ते माझा मोबाईल दे रे. बंद. सायलेन्स. प्रथमतः या वडेल गावामध्ये ज्या वेळेला सुरुवात झाली, ज्यांच्या आशीर्वादाने या मालेगाव जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं, ज्यांनी पहिल्यांदा कवळीमध्ये उचलून जय जयकारची हुंकार फुटली, त्या स्वर्गीय भलाप्पा आणि त्यांच्यासोबत जे जेवढे जेवढे होते, ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांच्यातले काही राजूदादा गेलेत, काहींचे नावं लक्षात नाहीत. त्या सगळ्या मायबापांमुळे आणि त्या देव माणसांमुळे इथे परिवर्तन झालं होतं. म्हणून मी प्रथमतः भलाप्पांचं, राजूदादांचं, त्यांच्या सगळ्यांचं पुण्यस्मरण करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने या परिवर्तनाची सुरुवात त्यांचं स्मरण करून वंदन करून या ठिकाणी करतो. बोला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा, वीर भगवान एकलव्य महाराज की, महाराणा प्रताप की. बोला 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 बाळू मामाच्या नावानं. आज या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही वडेल गावाची प्रचार सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. या प्रचार सभेप्रसंगी उपस्थित ज्यांनी वडेल गावाची माझी ही धुरा सांभाळली ते आदरणीय कांती पाटील, आदरणीय मंगलदास दादा, आदरणीय रंगाबापू, आदरणीय सुरेशबाई, आदरणीय दादा, सर्व आदरणीय नानासाहेब, म्हणजे ज्युनियर बंडू काकाच म्हणा ना ते नानाले. आणि खऱ्या अर्थाने या निवडणुकीला अचानक जो टर्न मिळाला आणि समोरच्यांची झोप उडाली, ज्या बंडोबा म्हणण्याचं ज्यांनी ठिल्ली उडवली होती ती माझी पवित्र भावना होती. तिचा सन्मान करत किंवा ती खंडोबाच्या चरणी वाहिली आणि स्वीकारली. म्हणून चंदनपुरीचा पूर्ण गडच त्यांचा धसला आणि राजोबा माझ्या सहकार्याला आला, जोडीला माझा भाऊ ते राजू पाटील. आणि खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा परिवर्तनाची क्रांती घडणारे आणि 2024 येणाऱ्या 24मध्ये 20 आणि 23 तारखेला यशस्वी विजयाचा गुलाल पडणारे, ज्यांच्या आशीर्वादाने ती समोर बसलेली वडेल गावातील वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी, आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. एक तुमच्यासारखाच तुमच्यामधल्या सर्वसामान्य उमेदवारासाठी माझी झोळी भरून आली. त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सगळ्या उपस्थितांचे, माता भगिनींचं, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद देतो. खूप खूप आभार देतो. आभार व्यक्त करतो. नाना, तुम्ही म्हटलात ही देणगी पाहून हाय 2004नीच निवडणूक शका काय? 2004नी निवडणूक ही ज्या पैसा म्हणत ना ती गोळा करीन घरात ठेवणारी होती. आणि ही निवडणूक या ज्या देणग्या होण्यात ना या वरवानांना, कुष्ठरोगींना, आदिवासींना घर बांधाले जाणारी शे. ज्यांनी ज्यांनी देणगी दिली, ज्यांनी ज्यांनी देणगी दिली त्यांचे घर असतील का नसतील, पण एका कुष्ठरोग्याचं घराला उभारणीला तुमचे पैसे लागणार आहेत. तुमच्या 3 पिढींच्या नातरांचे घर झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची ही निवडणूक आणि अशा प्रकारची पुण्यसेवा या ठिकाणी. हे पैसे घरी नाही घेऊन जाणार, बिगर नावाचे घेत बी नाही आणि पाकिटच घेत नाही. लिहितो तिथे 2 ठिकाणी एंट्री करतो. इथे किती गोळा होईनात का निस्ता आमना लखमापुरात 3 लाख होतात त्यावेळेस, ते त्यासलेच माहिती. पण त्या गोळा करायचे, त्या घेणा बँकचे,
आणि बंडू काका देना बँक से. मना भाऊसले नानाली ते भाषण मध्येच ना की काय काय काकाने दान के पुन के, ज्याने ध्यानात नाही त्याला फक्त बिस्किटनंच पुढं दिसणं. पण त्याला 24 खेडासवर 2018 मध्ये दुष्काळ नसताना, मतदान नसताना सुद्धा त्या मेवण्याकडच्या भागामध्ये 24 खेड्यांना पाणी पाजलं, 6 टँकर दान केले, ते दिसलं नाही. आता 2 हंडे पाण्यासाठी जोड गेला, एका माय लेकीचा 2 माय लेकींचा जीव गेला. तुला किव आली नाही, दुसऱ्याला किव आली नाही, दुसऱ्याला किव आली नाही. तिथे तुमच्याकडे राहून बी द्यायची ध्यानत नाही. तिथे मी 6 टँकर देऊन 24 खेड्यांना आणि कंकराळ्याच्या गोमातेपासून सगळ्यांना पाणी दिलं, ते नाही दिसलं. तुझ्याकडे यांच्याकडे दोघांकडे गडगंज श्रीमंती, सगळं रेडीमेड. 2500 पलंग येस, 500 रुपयामा गादी वस, 100 रुपयामा बेडशीट वस, 3000 मा बेड वस. तुले फक्त एकले फक्त त्या वर्ग कॉलेजमधून फक्त बँच बाहेर काढा ना आणि बेडशीट टाका ना, हॉस्पिटल तयार करा. ती बी तुम्ही ध्यानत नाही. आणि त्याने ते अजिबात नाही. या ना ते खिसाले चेंज, ती तुम्ही ध्यानत नाही. पण अरे ध्यानत नसताना माझे गरीब रुग्ण ज्या वेळेला दारोदार फिरत होते हॉस्पिटलांचा, त्यांचे कपडे पाहून माझ्या आदिवासी गोरगरीब दलित कुणबीच्या शेतकऱ्यांचे कपडे पाहून बेड शिल्लक नाही सांगत होते, त्या वेळेला हे बंडू काकांनी पदर मोड करून राम रहीम नावाचं हॉस्पिटल काढलं. ते तुला दिसलं नाही, बिस्किटचा पुडा दिसला. आणि गर्दी पायी फॉर्म भरानी गर्दी पायी जण वचक दिवा म्हैस ना ताप त्यांना डोक्यात दिशी घ्या घुशी घ्या. आणि त्याला जोडगा मजार डोंगराळा दिसी राही ना, आणि बैल मजार म्हैस दिसी राही. आता ही गर्दी पायी बिगर भाडाने इथे या बिल्डिंग, या गर्दीसाठी यायला नको, चौक भरायला नको. तू घरे घर मटणं वाटात, तू घरे घर दारू दिदी, हा घरे घर मटणं काढात, सगळं काढा. पण तू ली गे की तुना दारून मटणं वाया गया. 21-20 तारीखला यासनी रिक्षानाच बटणं दाबा. तुम्ही खा मटणं त्याच ना, दाबा बटणं रिक्षाना आपलाच ना. म्हणजे मी उमेदवार म्हणजे तुम्हीच उमेदवार. कारण आपली उमेदवारी ही 12 बलोतीदार 18 पकड जाती, सगळ्या जाती धर्मांची उमेदवारी आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा अशी उमेदवारी झालेली. आणि महाराष्ट्रात अशी पहिली उमेदवारी आहे की 12 बलुतीदार 18 पकड जाती, सर्व जाती धर्मांचा उमेदवार एक उभा राहिलेला आहे. आणि हा एक उमेदवार येणाऱ्या 22 तारखेला सगळ्या जाती धर्मांचा जय जयकार करत इतिहास घडवणार आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार. बिस्किट पुडा दिसत, ज्याने देवाने ध्यानातच बिस्किट पुडा नाही, त्याला बिस्किट पुडाच दिसत. त्याला म्हणा टँकर हेलिकॉप्टर. अरे गरीबले आदिवासीचा हेलिकॉप्टर घेत, लोकांसाठी हॉस्पिटल काढत, 6-6 टँकर दान करस, ते नाही दिसत. त्यांना म्हणजे सोच छोटी ते विचार छोटा. आणि ज्या वेळेला असे छोटे छोटे विचार होत जातात, त्यावेळेला माणूस छोट्या छोट्या विचारांमध्ये गुरफटत जातो आणि तो छोटा होत जातो. तो छोट्या वेळाचा वेळ आलेला आहे. ज्यांच्या जीवावर मोठे झालेत त्या. आजची सभा झाली आणि संकेत बघा, ए बाबा ए संकेत बघा किती ते सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी विचारलं दुसरा कोण उमेदवार आहे, खंडेरावलेच करी घेणं. पहिल्यांदा म्हणे बच्चा उमेदवार आहे. ऐका तुम्ही व्हिडिओ, ऐकले व्हिडिओ फिरू राहिले. हां अहो आते 4था-5वा शुभ शकुनचे, त्यांना सुद्धा तोंडात नाव आपलंच आहे. म्हणजे समजी घ्या याले रात पाटणा सुद्धा बंडू काकाच दिसत सापणार बच्चाव. हा त्यांना तोंडात पहिल्यांदा बच्चावच नाव ना, हा शुभ संकेतचे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये तुम्ही माय बापांनी जसं आतापर्यंत वातावरण मोडून आणलं आणि आज झंझावात ठेवला, एवढ्या 2-3 दिवस फक्त एवढा सांभाळा. तुमचा पाया पडून आशीर्वाद घेतो, याच सांभाळा. म्हणून निवडणूक आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आणि गावोगाव घोड्यावर निवडणूक, रथावर निवडणूक, रथच राहिला होता शेवटला. बैलगाड्यावर निवडणूक, लाडूच्या तुळा, गाडीवर निवडणूक, उघड्या जीपवर निवडणूक, रथ राहिला होता. म्हणा गांजे साहेबने तेवढा बी पुरा कर दिला. आणि म्हणून हे सगळे पाहून आणि गर्दी पाहून त्यांना बाकी आता सर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये
मी खंडोबाचा आदर अतिशय सुंदर पद्धतीने केला. मी त्या ठिकाणी म्हटलं होतं, माझा भाव चांगला होता कि मौसम नदी ना होती तो मालेगाव की आन जाती, गिरना नदी न होती तो मालेगाव की बान जाती, मालेगाव तालुके में खंडोबा महाराज का मंदिर ना होता तो मालेगाव की शान जाती, और 2004 के चुनाव में तुम्हारे इस स्टेज पे खंडोबा का लड़का पुत्र ये बंडोबा न होता तो तुम्हारी दाढ़ी और नाक तभी कट जाती. मी एकदम सदळ भावाने म्हटलं, माझी ती लायकी नाही की मी इतक्या देवाच्या तुलनेत हे करेल. पहिला प्रचार तिथूनच सुरुवात केला. यांनी त्याला भाव आणि अर्थ बदलवण्याचा प्रयत्न केला. यांचा भाव खोटा, चांगल्यात वाईट काढणं याला नास्तिक म्हणतात, आणि वाईटमधून चांगलं काढणं याला आस्तिक म्हणतात. तुमचा भाव नास्तिक होता म्हणून तो खंडोबापर्यंत पोहोचला नाही. आणि मग तुम्ही त्याच ठिकाणी म्हणलात की तुम्ही असं बोलतात, खंडोबा म्हणतात, आणि माझ्या प्रभू रामचंद्रासारख्या नेत्याला तुम्ही एकेरी भाषेत बोलतात आणि असं बोलतात. मी सुरुवातीला मंत्री महोदय म्हणायचो, अरे ऐका समाज नाही, मुंह में आया बग दिया, धुमडे में आया आग दिया. त्याले सुद्धा मी सन्माननीय पक्ष उपनेते म्हटलो. सगळ्या मायबापांनी ऐकलेलं उपनेते म्हणतो, तो म्हणा अंतरून काढा, लिंगणं अंतरून पाहून पाय वळकटी पाहून पाय पस. मग तुमनं नाही काढणार का? मी तुमनं ठेवसू का? मग पायरी तुम्ही सोडी, माते बिलावा तुम्हीच बरी घ्या. आणि मग तो सांगतो की माझा प्रभू रामचंद्रासारख्या नेत्याला तुम्ही असं म्हणतात. भाऊ, मग मी खंडोबाचा पुत्र बंडोबा झालो तर तुम्हाला दुःख लागलं, आणि मग प्रभू रामचंद्राला तुम्ही अवमान केला, याला जबाबदार कोण? तुमचा निषेध केला पाहिजे. प्रभू रामचंद्र अशा बायका पोरांच्या मंदिरामध्ये शपथा घेऊन निवडणुकीचं वातावरण पाहून शपथ मोडून उभे राहायचे का? प्रभू रामचंद्र सत्तेसाठी ज्या नेत्याच्या जीवावर मोठे झालेत त्या नेत्याच्या घरी सकाळी चहा पोहे खाऊन, अन्नाची शपथ खाऊन, रात्री 50 कोकेन एकदम ओके नेत्याचा किसाने गळा कापून गद्दार होते का? प्रभू रामचंद्र गद्दार होतात का? प्रभू रामचंद्र अशा, अरे प्रभू रामचंद्र एक पत्नी एक वचनी होते, प्राण जाय पर वचन न जाय, आणि सत्तेसाठी त्याग करणारे होते. सत्तेसाठी तुम्ही बायका पोरांची शपथा मोडणारे आहेत. हां, आणि म्हणून प्रभू रामचंद्राशी तुलना करताना जरा विचार करा आणि देवाचा अपमान करू नका. आणि म्हणून या ठिकाणी याही गोष्टींचा, आणि माझी प्रार्थना एकदम सत्य होती, जीवा भावात नव्हती, पवित्र भावात नव्हती. म्हणून माझ्या जोडीला माझा भाऊ राजोबा त्या खंडोबा नगरीमध्ये आला. हे माझं भाव चांगला आणि पुण्य. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि तुम्ही कुठल्या तत्वाच्या गोष्टी करा, ज्या गोष्टींवर बोललं पाहिजे त्याने. आता मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याची घोषणा केली, म्हणजे याला निवडून दिलं तर जिल्हा करेल. मागे निवडून नाही दिलं होतं का? पाडून टाकलं होतं का? 5 वर्ष तुम्ही होतात, मग तदळ काय काय? याना अर्थ यासनी घोषणा करेल होता जिल्हा नाही, यांना ध्यानात राहणार नाहीत, यांनी तिथे मांड्या नाहीत. आणि मग तुम्ही दम देतात का? निवडून दिलं तर करू आणि निवडून दिलं तर करेल, म्हणजे आमिष देतात का दम देतात? हा कुठला न्याय? मग इतका दिवस काय तुमले आईमरी खाई राहीन ती? दोन्ही तिन्ही नेता होणार. ठाकरे साहेब बी आलेत, जिल्ह्याची घोषणा करून गेलेत, तुम्ही बी आलेत, जिल्ह्याच्या घोषणा करून गेले. अरे तो तुम्हाला नशिबात नाही, तो या बंडू काकांना आणि या लोकांना नशिबाचे. तुमले सगळं मीच पाहिजे, मीच काय म्हणून तो जिल्हा राही गया. तुम्ही जर ज्या जिल्ह्यामध्ये आपले तालुक्याचे लगतचे आमदारांना विश्वास घेतला असतं, आणि चांदवडचे आमदार, देवळ्याचे आमदार, सटाण्याचे आमदार, मनमाडचे आमदार, या नांदगावचे आमदार, कळवणचे आमदार, आणि त्यांना मोठ्यापण घेऊन आपला कसमादेचा जिल्हा होते. उद्या मालेगावचा आमदार होईल तर तुमच्या कसमादेचा तिथे जिल्हा परिषद अध्यक्ष बी होईल. इकडे सगळे बारी उतरून तिकडे आपण सगळे इकडे आपला मालेगाव जिल्हा करू. तुम्ही पुढे राहून त्यांना केलं असतं तर सगळ्यांनी संमती दर्शवली असती, आणि एकमताने राहुल आयर वगैरे हे सगळे आले असते तर जिल्हा झाला असता. जिल्हा होण्यामागची सगळ्यात जर मोठी वट असेल तर ती ह्या माणसाचा अहंकार, गर्व, कोणालाही बरोबर घेतलं नाही आणि पुढे काढलं नाही, सोबत घेऊन चाललं नाही, म्हणून ते राहिलं. आणि याच्या पुढे जर तुमच्या आशीर्वादाने संधी मिळणारच आहे,
मी ह्या सगळ्या तालुक्याच्या आमदारांचा पाय पडून त्यांना पुढे घेऊन त्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. चर्चेमध्ये बी विषय आणेल, अधिवेशनामध्ये बी विषय आणेल. यांनी 20 वर्ष घातली जिल्ह्याचं गाजर दाखवून कुठेच विषय घेतला नाही आणि म्हणतात सांगतात की जिल्हा करेल. काही विषय नाही. जिल्हा करण्याला नम्रता आणि गर्व बाजूला ठेवावा लागतो, मग सगळ्या गोष्टींचे मार्ग खुले होतात. आणि ती नम्रता तुम्ही गेल्या 20 वर्षापासून पाहिलेली. आणि म्हणून कतलिया तो बार बार सांप भी बदल लेते हैं. कुछ लोग छोटे से पुण्य के आड़ में बड़े बड़े पाप भी छुपा लेते हैं और कुछ लोग अपने मतलब के लिए अपना पक्ष, नेता और बाप भी बार बार बदल लेते हैं. एक जमाना था कुछ डाकू ऐसे भी हुआ करते थे. एक जमाना था कुछ डाकू ऐसे भी हुआ करते थे कि गरीबों से लूटकर, अमीरों से लूटकर गरीबों में बांटा करते थे. अब ये जमाना ऐसा आ गया है, ये सफेद डाकू एमएससीबी का खासगीकरण करके गरीबों का खीसा लूट के कंपनी वालों में और आपस में बांट लिया करते हैं. अरे तुमनापेक्षा ते गुलब्या फराडी चांगलं, तुमनापेक्षा ते गुलब्या फराडी चांगलं. हां, आणि म्हणून विकास विकास विकास. अरे निवडून दिलं तर जबाबदारी आहे तुमची विकास करायची, पण तो प्रामाणिक विकास करायची तुमची जबाबदारी. विकास काय केला? विकास बोरी आंबेदरीचं धरण 27 कोटी खर्च केलेत. मला सांगा, तुमच्या गावामध्ये अनेकदा उद्घाटन झाले. 10 लाखाच्या उद्घाटनाला 10 नारळ वाढवतात. मग 27 कोटीचं बोरी आंबेदरीचं धरण आहे. तुम्ही जर 900 हेक्टर बागायत करणार आहेत, 6 गावांना विषय बागायत करणार आहेत, मग ते एवढं गुपचूप का? जिथे खोट आहे, नोट आहे, तिथेच चाकूल लपून आहे. आणि एरवी तुम्ही 10 नारळ, पेपर लेन, बॅनर, मग 27 कोटीचं काम गुपचूप. म्हणजे 27 कोटी तुम्ही हे सगळं विकास त्या ठिकाणी जो जनतेचा होता तो बकात झाला. विकास फक्त तुमचा कॉन्ट्रॅक्टरचा आणि टक्केवारीचा झाला. शेतकरी माय मात्र उद्यास राहिला. त्या तिथे तुम्ही बागायत करायला पाणी दिलं होतं, देणार होते, पण त्या गावांची दिशाभूल करून आपसात गावांना वाईट केलं आणि स्वतःची पोळी भाजून घेतली. बिलं बी काढलेत, सगळं काढलेत. आता त्या पाईपलाईनना कॉक बी चोरीला गयात, काही म्हणत काही ठिकाणी नळ्या बी चोरीला गयात. आता राहतीस का नाही राहतीस ते परमेश्वर झाले. पण तुम्हाला बिलं ते नाही गयात. म्हणजे जनतेचा, शेतकऱ्यांचा विकास नापास, कॉन्ट्रॅक्टरने मंजूर करणारा विकास पास झाला, हे मात्र निश्चित. मालेगावची 500 कोटीची भूमिगत अंडरग्राऊंड गटार 550ची गुपचूप, ती फेल, तुम्ही पास. बोरी आंबेदरीचा बंदिस्त पाईपलाईन फेल, तुम्ही पास. नांदगाव वाक्याचा पूल पहिल्या पाणीला 11 महिन्यात वाहून गेला, विकास नापास, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही पास. गिरणा पार्क तुम्ही कायम जातात, 8 महिने पाण्यातच. मोसम पार्क वाहून गेला, गिरणा पार्क दौडून गेला. आमच्या गावचा गार्डन येड्या बाबळांनी काबूज केला. टोकड्याचा रस्ता 5 वर्षापासून दौडून गेला, त्याला 5 लाख बक्षीस अजून सापडत नाही. आणि एवढंच नाही तर आंबेगीच्या प्रांगणामध्ये 2017-18 मध्ये आणि 19 मध्ये 30 कोटी रुपये सेव्हिंगचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्या ठिकाणी तो भ्रष्टाचार यांनी सगळ्यांनी डिपार्टमेंटने मिळून डल्ला मारला. 30 कोटी सेव्हिंगचा फंड म्हणजे 5 कोटीनं काम होईल, ते जर 4.5 महिने ते 50 उरणार ना. अशा ज्या कामच मजारला ज्या उरेल होता त्या सगळा एकत्र कया. आणि मग त्यांना मजार डागडुजी, फ्लड लाईन, पाणी म्हणा, मोरीबाई घेई, साईड पट्ट्या कोऱ्यात, माती टाकी, असं सगळं दाखवलं. आणि 30 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. त्याचे माहितीच्या अधिकारात चाललेले हे MB बी देत नाही, रेकॉर्ड बी देत नाही, गुणवत्ताकडे तपासणी बी चाललेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तेही निघेल. याचा जर यांनी जो इथे भ्रष्टाचार केला, इथे याच हेडिंगमधला सटाणाना सुद्धा हानी दिला, म्हणून सटाण्याच्या दीपिका चव्हाण यांनी तारांकित प्रश्न केलेला आहे. ती कागद फक्त इथे आणलेली नाही आहेत. म्हणजे 30 कोटी त्यावेळेला बी आणलेत. मग हा विकास कोणाचा? तुमचाच ना, किंवा कॉन्ट्रॅक्टरचा? म्हणजे विकास भकास आणि कॉन्ट्रॅक्टर तुम्ही मात्र झकास आहेत. विकासाच्या गप्पा करू नका. मार्केटमध्ये एकचदा संधी दिली, त्या मार्केटचा कसा काय केला तुम्हाला माहिती आहे. जिथे सच्चाई आहे तिथे अच्छाईचं उदाहरण आहे. 14 वर्षाचं कॉन्क्रिटीकरण मार्केटमध्ये आजही उखरलेलं नाही आहे. इथे 5 पटीने त्याला प्रोव्हिजन जास्त आहे, 5 पटीने.
म्हणजे एक ब्रास जर कॉन्क्रिटीकरण मी जर आमच्या काळामध्ये जर ते 5,000 झालं तर यांची जाडी आणि त्याच्यामधलं स्टील हे सगळं 5 पटीने जास्त आहे. यांच्या काळामध्ये जे एक ब्रास कॉन्क्रिटीकरण झालं रस्ते हे 25,000चे आणि ते 5,000 ना अजून टिकेलशे. आणि तुम्हाला एवढा 5 पटीनं कॉन्क्रिटीकरण उभा तडा जाई राहिना. मग सांगा सच्चाई आहे का अच्छाई आहे? एवढंच नाही, तुम्ही सगळे मोसम पुलावरून जातात, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समोर ते पूल आहे, त्या पुलावर 3 महिने नाही झालेत कोट्यावधींचा पूल. जेव्हा ते फोडत होते तेव्हाच लोकांना शंका होत्या. जुना पूल फोडला त्याच्यामध्ये सळाया निघाल्यात. सळाया सगळ्यांनी पाहिल्यात. सळाया व्हिडिओसुद्धा फिरलेत. सळाया निघण्यात, जाड जाड स्टील निघणार. इथे म्हणा ग्रामीण भागातला शेतकरी जर काही स्लॅब टाकतं तरी 12 mm ना स्टील, 14 mm ना स्टील. रास हा पूल आहे, याच्यावरून ट्रका जाणार तर स्टीलची साईज कशी पाहिजे होती. आणि ती शंका सगळ्या जनतेच्या मनामध्ये होती. आत्ता पूल चालू केला, मागच्या वेळेला आले नाहीत शिंदे साहेब, आज आलेत पण तेव्हा आले नाहीत. तो चालू केला आणि त्याचले वाटणं पावसाळा सरी घ्या, पावसाळा येई लागणार आणि मोठं पाणी वायगावना जशा पुलवाई घ्या तशा इथे बी मोसमले जास्त पाणी म्हणा. त्या मोसमच्या पाण्याचा दाब इतका होता की त्या नव्या केलेल्या 3 महिन्याच्या पुलाला हादरे बसत होते. त्या हादऱ्यांमुळे वाटलं की इथे काहीतरी पहिलेच तडे पडलेले 3 महिने डांबरना ठिगळा टाकेलचे 2 महिना मजार डांबरना ठिगळा पाणी म्हणा त्या हादरा. जर त्या बॅरेट नाही लावतात एखादा जर 20 टनी ट्रक जाता तर तो पूल राहता का नाही मला नाही माहिती. पण त्या पुलाच्या दाब्याने 3 महिन्याच्या तुम्ही केलेल्या पुलाचं काम आता लोकार्पण केलं, त्याची तुम्हाला गॅरंटी नाही. शब्बीर शेख साहेबांनी 50 वर्षापूर्वी केलेला पूल त्याला काहीच ताण नाही. त्या एवढ्या पुराच्या पाण्यात त्याच्यावरून जड ट्रका जातात आणि या पुलावरून जाऊ देत नाही. मग सांगा, तुम्हीच केलेल्या 3 महिन्यापूर्वीच्या पुलाची तुम्हाला गॅरंटी नाही, मग 5 वर्ष तुमची गॅरंटी यांनी कशी घ्यायची? आणि म्हणून याही गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. वेळेचं भान ठेवत बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आणि म्हणून दाभाडीची सभा आहे आणि म्हणून मतदान वाया घालू नका. एका भाऊकडे ते म्हणत असतील 50,000 मतदान, अजिबात नाही. 50 राहिले असते तर पवनदादाला 42 पडले नसते. तिथे मी त्यांच्या बाबतीमध्ये एक म्हणेल, इथे त्यांचे हिरे समर्थक आहेत. मी माझ्या कामकाजामध्ये माझ्या न्यायनीतीमध्ये कधी चुकलो नाही. आदरणीय पुष्पाताईंना ज्या वेळेला आमदारकीचं तिकीट मिळालं घराबाहेर काढलं, ताई रडत होत्या. मी निंबा महाजन, शोभाताई खैरनार, कुंवरताई आम्ही त्यांच्या बरोबर होतो. गावोगाव प्रचार केला आणि पुष्पाताईंना निवडून आणलं. माझी त्यावेळची भाषणं होती, ताई या शालीनता, नम्रता, लीनता या सगळ्या गुणांनी नटलेल्या एक आदर्श लोकमाता आहेत. तेव्हा मी उपकार केला. उपकाराची परतफेड यांनी अशी केली की माझी जारेमाजवळ बोरिंग होती, त्या बोरिंगवर रेड मारली. त्याच्यानंतर मी पुन्हा तुम्ही नगरसेवकाला जाय भावेंच्या विरोधात उभे राहिले. मी जाय भावेंना नाशिकला त्या ठिकाणी इथे भुसे आणि भोसले दोन्ही तुमच्या विरोधात प्रचाराला गेले. तुम्ही सगळे वडेलचे तिथे होते. मी विरोधात भाषणं करायला आलो का? मी तत्व आणि न्यायनीती जोपासतो. मी सांगितलं माझ्या तालुक्यातली लढाई आहे. उद्या अपूर्व हिरे जर तिथे निवडून आले तर माझ्याच तालुक्यातले 2-4 जण नोकरीला लागतील. मी तिथे गेलो नाही. पुन्हा शिक्षक आमदारकीला उभे राहिले. कमलाकर पवार, दीपक सूर्यवंशी यांनी सांगितलं, त्यांना मदत केली. पुन्हा तुम्ही मार्केटला उभे राहिले, समोरासमोर राहिलं तुम्ही. सर त्या ठिकाणी काय झालं काय नाही, तुम्हाला प्रसाद हिरे नको होते. प्रसाद हिरेंवर अविश्वास आणला. आम्ही नाही म्हणायचो, बळजबरी करायला लावला. 6 महिने ते भिजत राहिलं. म्हटलं तुम्हावर भरोसा नाही, तुम्ही शब्द पाळत नाहीत. मग काशीनाथ शांभाऊंचं 12 डायरेक्टर होते, जळकूचे, पुंजाराम धुमाळांचं. देवाच्या पिंडेवर कपालेश्वरवर तुम्ही शपथ घेतली आणि मग आम्ही अविश्वास निर्माण केला. आणि पहिला चेअरमन बंडू काका, तुम्ही शपथ महादेवाच्या पिंडेवर हात ठेवून बदलून गेलेत. तुम्ही सांगतात की राजकारण्यांनी शब्द पाळायचे नसतात, शब्द फक्त द्यायचे असतात. साधू संतांनी शब्द पाळायचे असतात. अरे तुम्हाला महादेवाची लीला माहीत नाही. तुम्ही जरी फुटून गेलात, टिप्पर गँग घेऊन आलात, तरी सुद्धा त्या ठिकाणी महादेवाच्या आशीर्वादाने तुमचाच भटू काढून आणला आणि तुमच्या महादेवाचा शब्द मोडला. तुम्हाला महादेवाने तिथे हाणून पाडला. ही महादेवाची लीला आहे. त्या ठिकाणी मी बदलून पडलेत. आत्ता मार्केटला मदत केली, त्याच्यानंतर बदलून पडलेत. 11 महिने आले नाहीत, सगळ्या सह्या केल्या नाहीत त्या ठिकाणी. आणि मग
आत्ताचा उपसभापती गाडा खाल्ला, त्याला दिसई 23 तारीखनंतर गाडावरला वाघ कोण, गाडावरला कुत्रा कोण आणि कुत्राना चाट्या कुत्रा कोण 23 तारीखला दिसई तुले. हां, आणि मग तो होता. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं की 11 महिने आदव हिरे आले नाही, यांना बडतर्फ 7-8 महिने झाले, त्यांना बडतर्फ करा, सलग 3 महिने राहिलं तरी कर. मी म्हटलं, मी आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो, 12 डायरेक्टर त्यांचे तिथे होते, त्यांच्या वना नाही ते वना नाही, काय तुमल्या अडचणचे. उलट विरोधक मीटिंगमध्ये पाहिजे, विरोधक मीटिंगमध्ये राहिला की पारदर्शक काम होतं, चर्चा होतात आणि विकास कामांना गती मिळते. आणि म्हणून मार्केट फेडरेशनला जर तुम्हाला उभं राहायची संधी मिळाली तर ती ही बंडू काकाची पुण्य आहे. विचारा काशीनाथ शांभाऊंना, ते सिद्धेश्वराचे भक्त आहेत, सिद्धेश्वराचे भक्त आहेत. आणि म्हणून या गोष्टींचा विचार तुम्ही इथल्या सगळ्या स्थानिक हिरे गटाच्या मायबापांना लक्षात आणून देतो. तिथे बी 11 महिने राहिले, ठेवलं म्हणून उभे राहिले मतदान मागायला. पवनदादा, सतीश ढगे, प्रशांत हिरे साहेब, माझ्या व्याई कोल्हे साहेबांच्या इथे बसलो आम्ही. आणि पवन ठाकरे त्यांना साक्षीनाथ घ्या म्हणा, बायका पोरांची शपथ. आणि मी सांगितलं तुम्ही असे बदलून गेलेले बोरिंगपासून, याच्या पुढे होणार नाही म्हणे. आणि शब्द दिला, 1 रुपयाने घेतला. पवनदादा 50 द्यायला लागले. हे बाबा, मी म्हणा खिसातून पदर मोड्याचे, तू यानाकडे दे असले दे. 1 रुपया घेतला नाही. पवनदादाला बी पोरं बाळ आहेत आणि इथे ही महादेवाची पिंड पण आहे, मंदिर आहेत. फुकट मी माझे त्या ठिकाणी सटाण्याचीही मतं दिली, नामपूरचीही मतं दिली आणि मालेगावची दिली, 49 मतं दिली. आणि या मार्केटला बी मदत केली, उपकाराची नोंद नाही. हां हां. आणि ज्यांनी यांना विरोध केला त्या सुनील देवरेचा पोरगा जम्पिंगने प्रमोशन केला, त्या भटू जाधवनी विरोध केला, तो माझ्याकडे फुटून आला, त्याला तिथे जम्पिंगने प्रमोशन केलं. आणि मी आणि आम्ही सगळ्यांनी, सुनील गायकवाडने आम्ही मदत केली. आमचा जो माणूस होता त्याचा दोष नसताना त्याला ठेवलं. मग सांगा, हे कोणाच्या अधिकारातनं चाललेलं, कोणाच्या सांगण्यावरून चाललं. आणि म्हणून यासना बाबतीमध्ये बोलताना हे गावोगावचे बिचारे मायबाप जे हिरे गटाचे कार्यकर्ते आहेत, हे खानदानी आहेत. वराडगंज खराडी वंशे, पण वरमाई शिनाळचे, वरमाई. आणि त्यासनाकडे काही राहिलं नाही. दलित मायबापनं मतदान नाही, आदिवासी मायबापनं मतदान नाही, हेलिकॉप्टर आणवे आदिवासीजना, जाब जळणार तिथे गहू सूद पुतळापासून सगळे कामं केलेले आहेत. आणि म्हणून आदिवासी मतदान नाही. चंदन मसदेवर उत्तरही झाले, वाऱ्यावर सोडलं, काहीच काम केलं नाही, म्हणून तेही नाही आहेत. राहिले मिस्त्री समाजाचे, रामा मिस्त्रींचा चालू याच्यामध्ये मुक्का घेतला, त्याच्यामुळे मिस्त्री समाजाने ठरवून घेतलं यांना या निवडणुकीत धक्का द्यायचा. हां. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तिकडे मतदान वाया घालू नका. या सगळ्यासनं कारनामा पाया तर एक गोळा करीसन समोरला ज्यासनी नोकरीचा पैसा देतात त्यासना बिन, ज्या ज्या संस्थात घ्या तटे बिन, घरनं बिन, दारनं बी वाटोळ करणारा वाटोळा शे. एक गोड बोली खाल पाय चुऱ्या आणि दुसऱ्याना ताटातला खाणारा धूर्त शे. आणि त्यासले दोन्हीचले पाडाना तुमना आशीर्वाद खाल. ही निवडणूकमा बंडू काका आणि रिक्षाना मूर्त शे. तुम्ही हे लक्षात ठेवा. आपल्या वचननाम्यामधले लाडकी बहिणी बाबत्यात आता वेळ थोडं, बहिणी तितक्या बाबड्या नाही शेतीत, यासले मतच निवणी कडकी, निवडणूक ना ऐता तोंडवर आठवणी बहीण लाडकी. ही लाडकी बहीण त्यांच्या प्रेमातनं नाही, हृदयातनं नाही, ही फक्त स्वार्थासाठी आहे. यांना लाडकी बहीण, जर खरंच यांना लाडकी बहीणचा आदर असेल तर ज्या लाडक्या बहीण, रावळगावला तिथे नैसर्गिक विधीची टॉयलेटची सोय नव्हती, डायबिटीज येणाऱ्या महिलांना त्रास व्हायचा, तिथल्या रिक्षा चालकांना तिथे अडचणी व्हायच्या, त्यांनी तिथे निवेदन दिलं. तिथे अडचणी होत्या तर महिलांसाठी नैसर्गिक विधीची सुविधा मागितली. पंचायत समिती यांची, जिल्हा परिषद यांचं, ग्रामपंचायत यायचं, पण सोय केली नाही. त्या माऊलींनी जेव्हा त्या रिक्षा चालकांनी मला विषय सांगितला, त्या मिनिटाला दुसऱ्या दिवशी आया बहिणींसाठी टॉयलेटची सोय पदर म्हणून करणारा हा लाडका भाऊ आहे. आणि आपल्याच तालुक्यातल्या, तुमच्या गावातल्या काही आया बहिणींसाठी तुम्ही साधी ₹1,00,000 टॉयलेट देऊ शकत नाही 6-6 महिने. आणि आपल्याच तालुक्यातल्या काही माता विद्यार्थिनी, लाडक्या बहिणींच्या लाडक्या लेकी अभ्यासाला जातात. आणि त्या अभ्यासाला जात असताना त्या ठिकाणी तिथे प्रयास हॉस्पिटलजवळ तो क्लासेस आहे स्पर्धा परीक्षांचा, तिथे त्यांना कुठलीही सोय नाही.
काही दिवस त्या प्रयास हॉस्पिटलवाल्यांनी येऊ दिलं, पाणी पिऊ दिलं, त्यांनी बंद केलं आणि विद्यार्थिनी तिथे यायच्यात 7-7, 8-8 तास बसायच्यात, त्यांना सुविधा नाही म्हणून त्यांनी निवेदन निलेश आहेर महानगरपालिका यांच्याकडे, नगरसेवक यांच्याकडे, आयुक्त यांचा, सगळं यांचा 6 महिने माझ्या भाचींची बहिणींची सोय केली नाही. जेव्हा त्या विद्यार्थिनी माझ्या घरी आल्यात मी सांगितलं की मलाही एक मुलगी आहे, मी एक बेटीचा आणि मुलीचा बाप आहे, उद्या तिला जर 7-8 तास असं जर अडचणी आल्यात तर तिला काय वाटेल. आणि या दोन्हीसले बेटी नाही आणि या दोन्ही बेटीसना फादर नाहीत म्हणून यासले कदर नाही आणि यांनी त्या ठिकाणी ती सोय केली नाही. ऐका तो व्हिडिओ लाव रे. आम्ही संभाजीराजे क्लासेसचे विद्यार्थिनी आहोत. खेडेपाड्यावरून येथे आम्ही अभ्यासाला येतो. या क्लासेसजवळ कोणत्याही सार्वजनिक हॉटेल किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती व तसेच नैसर्गिक विजेला सुद्धा अडचण येत असे. आम्ही पुढारी, नगरसेवक, आयुक्तांकडे, महानगरपालिकेकडे यांच्याकडे सुद्धा गेलो. त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले व अडवावड्याची उत्तरही दिली, भूतकाळून टाकले. शेवटी आम्ही बंडू काका बच्छाव, 12 बुलेटदार संस्थापक यांच्याकडे गेलो. आम्ही सगळ्या भगिनींनी आमची समस्या मांडली व तसेच त्यांनी आम्हाला एका वाक्यात सांगितलं की मला पण एक मुलगी आहे, मी पण एका मुलीचे वडील आहे, तुम्ही कोणतीही काळजी करू नका, तुमची सर्व समस्या मार्गी लावतो. तसेच दुसरे सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी त्यांनी आम्हाला रेडीमेड टॉयलेट म्हणजेच आमची गंभीर समस्या नैसर्गिक विजेची मार्गी लावली. त्याच्यासाठी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. व तसेच पिण्याच्या पाण्याची पण समस्या खूप मोठी होती. बंडू काकांनी पिण्याची पाण्याची टाकी ठेवून खूप पुण्याचे काम केले, त्यासाठी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. सांगा, शासनाच्या पैशामधून कोणी बी मोठायकी करेल, कोणी बी नाव लागेल. अरे करोनासारखा स्वतःच्या घरातून पदरमोड करून दवाखाना काढून बघा. दुष्काळामध्ये 6-6 टँकर पाणी वाटून बघा. तुम्हाला मटणं देऊन आणि भाड्याचे पैसे देऊन मग गर्दी आणायची गरज नाही. ही अशी मायबाप आशीर्वाद द्यायला स्वतः येतात. आणि लाडक्या बहिणींच्या लाडक्या आयांसाठी वयोवृद्ध रावळगावला तुम्ही सोय करू शकले नाही स्टँडवर, ती सोय या लेकाने केली, या लाडक्या भावाने केली. येणाऱ्या लाडक्या बहिणींच्या लाडक्या लेकींसाठी तुम्ही केली, ती केली. याची नोंद तुम्ही मायबाप ठेवा. आणि कोण खरं आणि कोण खोटं, कोण देखावा आणि कोण बेगडी. आणि म्हणून आता आदरणीय गांजे साहेबांचे म्हणजे त्या मायबापामुळे माझ्या आजंगमध्ये खूप चांगले पाय रोवल्या गेलेत. त्याचे उपकार मी कधी विसरणार नाही, त्यांचे 3-4 गांजे साहेबांची सुद्धा समस्या आहे. 2021 मध्ये अनेक मेंढ्या त्या ठिकाणी वारल्यात साथीच्या रोगाने, कोणाच्या 4 लाळ्या रोगाने, 4 5 7 8. तुम्ही शासनाकडून काही मदत करू शकले नाही, वैद्यकीय सेवा करू शकले नाही. डांगे साहेबांनी मला आठवण करून दिली, आपल्या गांजे साहेबांनी, की 2002-3 मध्ये लालगिरीच्या डोंगरावर तिथे वीज पडली होती आणि 50-60 मेंढ्या वारल्या होत्या. त्या ठिकाणी पदरमोड करून, तेव्हा काही निवडणुका नव्हत्या, 2002-4 मध्ये त्यावेळेला सुद्धा माझ्या धनगर बांधवांचे आसू पुसायला त्या ठिकाणी गेलो होतो. त्याच्या वर्तमानपत्रांमध्ये बात, तुम्ही मुक्या प्राण्यांची बी सेव नाही, काहीच नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. आता कोण फाटेल, कोणी फाटेल गोधडी, काय पगार, लाडक्या बहिणींचे पगार आणि पगार कोणी कोणाच्या बापाच्या घरातून देत नाही. हे सगळे तुमच्या टॅक्समधूनच तुम्हाला दिले जातात. उद्या कोणी येऊ द्या, मुख्यमंत्री उद्या कोणी येऊ द्या, कोणाच्या बापाच्या खिशातून माझ्या निराधार बहिणींचे, संजय गांधी योजनेचे, लाडक्या बहिणीचे कोणीही पगार बंद करू शकत नाही. तो संसदमध्ये ठराव होतो आणि त्यावेळेला होतो, कोणाच्या बापाच्या घरातून तुम्हाला देत नाही. आणि म्हणून वेळेचं भान ठेवत, किती वाजले, आणि म्हणून वेळेचं भान ठेवत तुम्ही सगळेजण मायबाप या ठिकाणी इतक्या उत्स्फूर्त मोठ्या गर्दीने उपस्थित राहिलात, तुमचे पुन्हा आभार मानतो. वांजुळ रावळगावला अचानक थोडीशी पोलिसांची अडचण आल्यामुळे, त्यामुळे तिथली सभा आम्हाला कॅन्सल करावी लागली. कधी कधी परमेश्वर काही गोष्टी घडवून घेत असतो. मला वाटतं ती वेळ बी, सगळ्याच गोष्टी तिथल्या बी कार्यकर्त्यांचा निरुत्साह झाला असता. इथे याच सभेला टाईम पुरत नाही, पण काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे ती कॅन्सल करावी लागली. मी सगळ्या मायबापांचे आणि रावळगावकरांचे माफी मागतो आणि पुढच्या वेळेला तुमच्या आशीर्वादाने विजय आपला होणार आहे. जे पहिला दर्शनाला तुमच्या तिकडे येतो, हा शब्द आजच्या प्रसंगी देतो. आपली निशाणी 11 नंबरची आहे, 11 नंबरची.
रिक्षा ही निशाणी रिक्षा. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तुमचाच उमेदवार आहे. 12 बलुतेदार 18 पकड जातींचा मी उमेदवार नाही तर तुम्ही सगळे मायबाप उमेदवार आहात. आणि म्हणून त्या ठिकाणी 11 तारखेला रिक्षा या निशाणीवर आपल्या पवित्र मताचा शिक्का मारून तुमची जशी मार्केटमध्ये संधीचं सोनं केलं तशी या तालुक्याची सेवा करण्याची संधी द्या ही नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो वचननामा आलेला आहे तो वचननामा प्रत्येकाने घरी वाचा. कुठल्याही घटकाला विसरलेलं नाही अशा प्रकारचा वचननामा त्या ठिकाणी दिलेला आहे.